प्रत्येकजण जे वेट लॉस जर्नीमध्ये असतात किंवा डाएट आणि वर्कआउट्स रिलेटेड लोक आहेत, तुमच्या हेल्थ रिलेटेड काही कोचेस असतील तर त्यांच्याकडून प्रोटीन घ्या, प्रोटीन वाढवा, प्रोटीन प्रोटीन आणि प्रोटीन. पण नेमके हे प्रोटीन असतात काय, यांचं स्ट्रक्चर काय, याचा शरीरामध्ये डायजेशन कसं होतं, ते शरीरामध्ये कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात, त्यांचे फंक्शन्स काय, त्याचबरोबर त्यांचे सोर्सेस काय, कुठल्या अन्नातून ते प्रोटीन मिळतात आणि आपल्याला ते प्रोटीन हे किती प्रोटीनची गरज आहे आणि त्यासोबतच त्याचे काही साईड इफेक्ट होतात का. त्याचबरोबर सप्लिमेंटमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन येतात, प्रोटीन पावडर्स, तर ते सुद्धा आपण बघणार आहेत. ते कशा पद्धतीनं तयार केली जातात, त्यांची ऑथेंटिसिटी कशी ओळखायची, ते डुप्लिकेट असू शकतात का, तर डुप्लिकेट्स असतील तर कसं ओळखायचं, ऑथेंटिक प्रोटीन्स कसे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींचा एका सिरीज तयार केली आहे. तर त्या सिरीजमधून आपल्याला प्रत्येक व्हिडिओमधून मी जर तुम्ही ही सिरीज कंप्लीट केलात तर तुम्ही अर्धे न्यूट्रिशनिस्ट आहात, अर्धे फिटनेस कोच, म्हणजे तुमच्या फिटनेस कोच असाल तर तुमच्या क्लायंटला याबद्दल तुमच्या क्लायंटच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणून ही सिरीज नक्की पहा, म्हणजे जे जर्नीवर आहेत त्यांनासुद्धा कळेल अशा भाषेमध्ये मी समजून सांगणार आहे. तर आज पहिल्या याच्यामध्ये बघूयात हे प्रोटीन म्हणजे काय आणि त्यांचं स्ट्रक्चर काय असतं, त्यांचे फंक्शन्स काय. आता आपण नेहमी म्हणतो प्रोटीन प्रोटीन प्रोटीन, परंतु हे प्रोटीन्स असतात इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. इसेन्शियल एक केमिकल कंपाऊंड आहेत प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किंवा ह्युमनमध्ये. हे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आणि हे बनलेले असतात अमायनो ॲसिड्स. समजा आपण एखादं चिकनचा पीस खाल्ला तर त्या चिकनच्या पीसमध्ये प्रोटीन असतात, तर ते प्रोटीन अगोदर कसे असतील, अशा फॉर्ममध्ये असतील. समजा ही प्रोटीनची एक कॉम्प्लेक्स चेन आहे, तर ते चेन तुम्हाला इथं पण दिसत असेल या ठिकाणी, जसं की कॉर्टरी स्ट्रक्चर आपण म्हणतो, या पद्धतीनं असे मॉलिक्युल्स असतात जे की गुंतलेले असतात आणि ते एकत्र असतात अमायनो ॲसिड्स. त्यानंतर त्याला थोडंसं जर व्यवस्थित अलाइन केलं, म्हणजे आपण ह्याची जी पीळ बसलेली आहे तर त्या चेनची पीळ काढू लागलो, परंतु ही चेन अशी अस्ताव्यस्त आहे, त्याला टर्शरी स्ट्रक्चर म्हणतात. हे थोडेसे कॉम्प्लेक्सिटी याची कमी केली. सेकंडरी ह्याच्यामध्ये अशा स्ट्रिप्स तुम्हाला दिसतील, अशा गोळा झालेल्या, म्हणजे प्रोटीनच्या. हे मायक्रोमॉलिक्युल लेवलवर चाललोत आपण. आणि ज्यावेळेस प्रायमरी स्ट्रक्चर बघाल त्यावेळेस असं, म्हणजे डायजेशनमध्ये हे काही प्रोटीन, जे वे प्रोटीन्स तुम्ही जे बघता म्हणजे सप्लिमेंटमध्ये, तर ही अमायनो ॲसिडच्या जवळ, म्हणजे डायरेक्ट डायजेशनसाठी रेडी असलेली चेन असते, त्याच्यावर अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर. म्हणजे इथं जसं अमायनो ॲसिड सिक्वेन्स म्हणलं तर या पद्धतीने, म्हणजे प्रोटीन हे कॉम्प्लेक्स असतील त्यावेळेस, म्हणजे फूडमध्ये असतील त्यावेळेस ते कॉम्प्लेक्स असतात. अमायनो ॲसिडच्याच चेन वेगवेगळ्या गुंतामध्ये असते आणि आपण जसं जसं डायजेस्ट व्हाल किंवा जसं जसं प्युरेस्ट फॉर्म ऑफ प्रोटीन तुम्ही घ्याल तसतसे ते त्याची कॉम्प्लेक्सिटी कमी होते. तर होप हा प्रोटीनचं एक कशा पद्धतीची बॉडीमध्ये, म्हणजे ज्यावेळेस फूडमध्ये असते आणि पुन्हा डायजेस्ट झाल्यानंतर तुम्हाला जे हे अमायनो ॲसिड ह्या फॉर्ममध्ये, जे आपण शेवटी बघितलं की त्याचा फॉर्म कुठला असतो, ह्या अमायनो ॲसिड फॉर्ममध्ये. तर ह्याचं जर मायक्रोकेमिकल कंपोजिशन बघितलं तर हा कार्बन महत्त्वाचा, प्रत्येक म्हणजे आपल्या विश्वामधला सगळ्यात मोठा जर एक ॲटम असेल तर तो आहे कार्बन प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे कार्बोहायड्रेट्समधला सुद्धा आहे, प्रोटीनमध्ये सुद्धा कार्बन असतोच. आणि त्याच्यासोबत अमायनो ग्रुप HN2 ग्रुप एक असतो, हे सेंट्रल कार्बन असतो, एक हायड्रोजन असतो आणि इकडं COH म्हणजे कार्बोक्सिल ॲसिड ग्रुप असतो. आता ही केमिस्ट्री आहे, हे एवढ्या ॲडव्हान्स जाण्याची गरज नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीला माहीत पाहिजे की ह्या प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं आहे. आता ही जी R म्हणजे साईड चेन असते, याच्यावर ठरतं तुमचं ल्युसिन आहे, आयसोल्युसिन आहे, व्हॅलिन आहे का आर्जिनाइन आहे. म्हणजे प्रोटीन जे 20 प्रकारचे प्रोटीन आहेत, तर ह्या चेनवरून डिफरन्शिएट होतात, फक्त प्रोलीन सोडून. प्रोलीनला वेगळाही असतो. तर हे अपवादात्मक, म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल, प्रोटीन जर आपण बघितला तर एक छोटासा अमायनो ॲसिडचा एक मॉलिक्यूल असतो, जो की अशा पद्धतीनं दिसतो, ह्या अमायनो ॲसिडचा मॉलिक्यूल. आणि हे अमायनो ॲसिडची चेन ज्यावेळेस कनेक्ट होते ही अशी दिसते. म्हणजे हा अमायनो ॲसिड जर आपण बघितला तर ही चेन पहिल्या सुरू, अशी जास्त अमायनो ॲसिड झाले म्हणजे तर ही अशी चेन, त्याच्यापेक्षा अमायनो ॲसिडची चेन कॉम्प्लेक्स, तर अशा पद्धतीने आणि जर
डायरेक्ट फूडमध्ये बघितलं तर हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. तर तुम्हाला होप की क्लिअर झालं असेल प्रोटीनचं स्ट्रक्चर काय असतं. आता बघूयात त्याचे फंक्शन्स काय. प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. हे सगळं म्हणतात. जसं हे घर आहे तर त्या घराला बिल्डिंग ब्लॉक्स कसे विटा असतात, तशाच पद्धतीने आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत प्रोटीन. म्हणून आपल्याला प्रोटीन हा काय काम करू शकतो. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पहिलं म्हणजे ज्यावेळेस पचन करतो त्यावेळेसच पेप्सिन वगैरे जे एन्झाईम आहेत तर ते मॅक्सिमम एन्झाईम हे प्रोटीनचे बनलेले असतात. टायलिन, पेप्सिन. त्यासोबतच हे एन्झाईम्स जर असतील तरच आपण डायजेशन करू शकू. तर ते एन्झाईम्स प्रोटीनचाच म्हणजे प्रोटीन कमी झाले तर एन्झाईम कमी होतात, डायजेशनवर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यांचं आवडतं सपोर्ट्स मसल कॉन्ट्रॅक्शन अँड मुवमेंट. आता ही मसल आहे तर मसल बनण्यामध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा वाटा आहे. कारण आपण म्हणलं बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे मसलचीच बॉडी असते मॅक्सिमम जास्त. त्यामध्ये 30% मसलमध्ये 30 ते 40% प्रोटीन असतं, बाकी पाणी, फॅट वगैरे असतं. तर ह्यामध्ये बिल्डिंग ब्लॉक्स तर आहेतच, परंतु मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि मोमेंट ज्यावेळेस करतो, कारण आपली मसल म्हणजे काय अशी एक संद नसते, अशी चेन असते. मसलवर एखादा मिस्टेशन घेईल तर त्यानंतर ह्याला असं आतमध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे ही चेनमध्ये सरकवली जाते. ते सरकवण्याचे जे कायनिन्स आहेत, सायटोकायनिन्स, तर ते आहेत प्रोटीन्स. त्याच्यामुळं हे मसल प्रोटीन जर कमी असेल तर तुमची मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, म्हणजे अशक्तपणा येईल. त्यानंतर प्रोव्हाइड सपोर्ट टू द बॉडी. आता बॉडीला सपोर्ट तर करते प्रत्येक टिश्यू प्रोटीनच्या म्हणजे सॉलिड सपोर्ट जर असेल तरच बॉडी आहे. नुसते बोन्स असून चालतं का. त्याच्यावर जे आर्मर आहे म्हणजे हे जे पूर्ण बॉडीचं कवच आहे, इम्युनिटी आहे, तर ती सगळी प्रोटीनमधून म्हणते. म्हणून याला सपोर्ट्स टू द बॉडी. अँटीबॉडीज सपोर्ट्स टू द इम्युन फंक्शन. ह्याच्यामध्ये इम्युनिटीसुद्धा वाढवण्यासाठी जे काही ग्लोबुलिन्स म्हणतो, एखादी फॉरेन बॉडी ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये येते, कुठला एखादा कोरोनाचा व्हायरस, तर त्यावेळेस पूर्ण बॉडीमध्ये एक अलार्मिंग सिच्युएशन क्रिएट होते आणि काही इम्युनोग्लोबिन्स म्हणजे फायटर सेल्स हे प्रोटीनच्याच बनलेले असतात, त्यांना बाहेर काढण्यासाठी फाईट करतात. त्यालाच इम्युनिटी. म्हणजे प्रोटीन तुमचे कमी झाले, इम्युनिटी ड्रॉप होईल, तुम्ही नेहमी आजारी पडाल. म्हणून प्रोटीनची गरज आहे. त्यासोबतच हार्मोन हेल्प्स टू कोऑर्डिनेट बॉडी फंक्शन्स. आता हार्मोन्स जे की पिट्युटरी ग्लँडचे TSH पासून त्यानंतर थायरॉईडमध्ये T3, T4, पुन्हा ॲड्रिनालिन हे किंवा एंडोक्रायनल सगळ्या सिस्टीममधले जे हार्मोन आपण म्हणतो इस्ट्रोजिन, प्रोजेस्ट्रॉन, टेस्टेस्ट्रॉन, तर हे सगळे प्रोटीन आहे. म्हणजे जर प्रोटीन कमी झाले तर हा हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा होऊ शकतो. बघा प्रोटीनचं किती महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर HB. आता बॉडीमध्ये ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन कशाला चिटकतो, म्हणजे कशा थ्रू प्रत्येक सेलला पोहोचवायचा असतो, तो हिमोग्लोबिन थ्रू. म्हणजे ते सुद्धा एक प्रोटीन आहे. त्यालाच ऑक्सिजन हिमोग्लोबिन हेच कॅरी करतं आणि प्रत्येक सेलपर्यंत. म्हणजे प्रोटीन जर कमी झालं तर HB कमी होऊ शकतं. आणि HB आणि आयर्नसुद्धा त्याला खूप महत्त्वाचं आहे. हिम म्हणजेच आयर्न ह्याचे मॉलिक्युल्स ह्या दोन्हीच्या साहाय्याने आपल्या सेलपर्यंत पोहोचवले जातं ऑक्सिजन. जर प्रोटीन पण कमी झालं किंवा जर आयर्न पण कमी झालं तर दोन्हींचे कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमियासारखे आजार होऊ शकतात. चाललं की दम लागतो कारण ऑक्सिजन कमी झालेला असतो. सपोर्ट्स टू द रेग्युलेशन अँड एक्सप्रेशन ऑफ DNA अँड RNA. आता आपल्या जेनेटिक लेवलला सुद्धा प्रोटीनची महत्त्वाची गरज आहे. आपल्या DNAमध्ये कसा सपोर्ट म्हणजे एखादे कंजेनायटल ॲनॉमलीसुद्धा होऊ शकते पुढच्या मुलांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी किंवा स्वतःच्या DNA स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीनची गरज पडते. असे असंख्य कामं शरीरामध्ये प्रोटीन करतं. तर ह्याच प्रोटीनबद्दल आपण कशामध्ये असतं, याचा बॉडीमध्ये किती उपयोग आहे हे पाहिलं, परंतु प्रोटीनचे सोर्सेस काय आहेत, त्याचा डोसेस काय आहेत आणि ते कसे घ्यावेत, त्याचा कसा वापर करावा, हे सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा प्लीज. थँक्यू.